नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नंदनवन परिसरातील एका डेकोरेशन गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्यामुळे गोदामातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीत सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. नंदनवन परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा विदर्भ न्यूज नेटवर्क उमरेड. सर्वात आधी आपण ही जवळजवळ 15 मिनिटाच्या आतमध्ये ही अंगार विझवली आणि इथे 3 टँकर आले होते. आपले लकडगंजचा एक टँकर 5000 लिटरचा आणि वाटोळा फायर स्टेशनचे 2 टँकर आले होते. एक बाउझर 16,000 लिटर आणि एक 5000 लिटर. एकूण 3 फायर टेंडर आलेले होते. त्यांनी ही पूर्णपणे आपण आग विझवलेली आहे आणि इथे जवळजवळ म्हणजे 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि बचत 20 लाखाची आहे आणि ही आग मोठ्या स्वरूपात होती. हा बिझनेस म्हणजे त्यांचा डेकोरेशनचा बिझनेस होता आणि तिथे VIP सोफे हे ते वगैरे जे डेकोरेशनला लागणारे जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्ण म्हणजे अर्ध जळलेलं आहे आणि बरंचसं आपण वाचवलेलं आहे. आणि बाजूला फ्लॅट स्कीम आहे, तिथेसुद्धा ती अंगार पसरू शकत होती, पण आपण त्या साईडला एक गाडी लावून ती पूर्णपणे विझवली. म्हणजे त्या बाजूच्या फ्लॅटला कुठलाही काही धोका झालेला नाही. गाडी आम्हाला जसा कॉल आला म्हणजे आमच्या PPXमधनं कॉल आलेला होता आणि कॉल आल्याबरोबर लगेच आम्ही गाडी घेऊन निघालो आणि इथे लगेच म्हणजे विदिन मला वाटते 1 या 1.5 मिनिटामध्ये इथे पोहोचून आम्ही तो कॉल पूर्णपणे पार पाडण्यात आला. बाजूच्या फ्लॅटमध्ये अंगार पसरू नये याकरता आपण त्या साईडला एक फायर टेंडर लावलेलं होतं आणि त्या साईडला पण पाण्याचा मारा सुरू होता. त्याच्यामुळे ती आग म्हणजे त्या फ्लॅट काढल्या साईडला पसरू शकली नाही. तुमचं नाव? माझं नाव चंद्रशेखर रणदिवे. मी वाटोडा फायर स्टेशनला प्रभारी केंद्र प्रमुख आहे.